इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे गावात नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिकतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी स्वेटर आणि शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम उत्साहात पार पडला। थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांची कमतरता भासणाऱ्या ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे दिलासा मिळाला। फाउंडेशनच्या टीमने शिरसाठे परिसरातील आदिवासी पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना स्वेटर, वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले। याचबरोबर रस्ते सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली व विजेत्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात आली। विद्यार्थ्यांनी गीत आणि नृत्याच्या सादरीकरणातून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गणेश रणदिवे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण नाशिक यांनी पर्यावरण संरक्षण, वन्यजीवांचे महत्त्व आणि वन्यप्राणी हल्ल्यापासून बचाव याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुणे माननीय प्रवीण सोनवणे, सहाय्यक मोटार वाहन नियंत्रक यांनी वाहतुकीचे नियम, हेल्मेटचा वापर व इंधन बचतीबाबत माहिती दिली। फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय स्नेहल देव यांनी मूल्य शिक्षण, शिस्त, व्यक्तिमत्व विकास आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले। सार्जंट संपत नाना पाटील, तिरंगा भारत आणि शारदा सोनवणे यांनी भारतीय सेना, एअरफोर्स आणि देशसेवेबद्दल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व शाळेला स्मृतिचिन्ह प्रदान केले। या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सदगीर, अमृता चौथे तसेच गावातील नागरिक दिगंबर एलमामे, दशरथ गांगुर्डे, तुकाराम एलमामे, बाळू चंद्रगीर आणि तरुण मित्रमंडळ यांनी उत्साहाने सहभाग घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गणेश पवार, कुणाल चव्हाण, दीप्ती छत्रे, रामदास शिंदे यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मधुकर धनगर यांनी केले।